नमस्कार. आज आपण आलो आहोत आनंद वैभव साप्ताहिकातर्फे कोपनेश्वर मंदिराच्या परिसरात. तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी अर्चना वजे. आज आपण ह्या दर्शनाला आलो आहोत कोपनेश्वर मंदिराच्या. हे कोपनेश्वर मंदिर ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या काठी जेव्हा शिवपिंड आपल्याला भेटली तेव्हा बांधण्यात आले आहे आणि हे खूप प्राचीन आणि महाराष्ट्राचं पारंपरिक मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात आज श्रावणी सोमवार निमित्त खूप जण दर्शनाला आले आहेत आणि दर्शनाचा लाभ घेत आहेत. या दर्शनाच्या लाभामध्ये आपण पहिला एपिसोड आज कव्हर करणार आहोत. या पहिल्या एपिसोड मध्ये आता आपण ह्या कोपनेश्वर मंदिराच्या परिसरात खूप सारे छोटे मंदिर पण आहेत. शीतला देवीचं मंदिर, राम मंदिर, गणेश मंदिर, हे छोटे छोटे देव पण इथे वास करतात. धन्यवाद. त्यांना विचारू का? नमस्कार. आज आपण मुलाखत घेत आहोत कोपनेश्वर मंदिराच्या परिसरात. हे ठाणेकरी दर्शनाला आले आहेत, तर फक्त एक साधारण 2 प्रश्न मी त्यांना विचारत आहे. आज तुमचा उपवास आहे का? हो, आज आहे. श्रावणी सोमवारचा उपवास पहिला आज आहे. तुझा? दीदीचा नाही आहे, माझा आहे. ह्यांचा उपवास आहे. तुमचं नाव काय? स्मिता मंगेश गायकवाड. यांचं नाव स्मिता मंगेश गायकवाड. अंकिता सुधाकर यादव. आणि अंकिता यादव. मंदिरात येऊन तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, देवाच्या जवळ आल्यासारखं वाटतं. तुला काय आवडतं या मंदिरातलं? मला तिथली पिंड आवडते जी खूप मोठी आहे. तुमची प्रतिक्रिया? प्रसन्न आहे मंदिरात आणि आज उपवास असल्यामुळे आम्ही आलो आहे सगळेजण. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. हे आता चौघं आपण यांची मुलाखत घेऊया ठाणे वैभव तर्फे. 1-2 प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहे. तुमचं नाव? दीपिका पंकज म्हात्रे. तुझं नाव? नाव सांग. तुझं नाव? तुमचं नाव? आज तुमचा उपवास आहे का? माझा तरी नाहीये. माझा. यांचा उपवास आहे. तुम्हाला ठाण्याच्या मंदिराच्या परिसराबद्दल आणि ठाण्याच्या मंदिराचे 2 शब्द तुम्ही सांगू शकता का प्लीज? माझा जन्म इथे ठाण्यातच झालेला आहे, सो मी लहानपणापासून या मंदिरात नेहमी येते. म्हणजे भरपूर जुनं मंदिर आहे. आल्यावरती एकदम मन प्रसन्न होतं. आम्ही दर शनिवारी सुद्धा येतो इकडे. असं ऐकू येते इथली शिवलिंग ही वाढत जाते, पिंड ही वाढत जाते. आधी ही पिंड खूप छोटी होती, पण आता ही पिंड भरपूर मोठी झालेली आहे, खूप उंच झालेली आहे आणि तसं त्यांचा गाभारा सुद्धा वाढत होता. ही पिंड मासुंदा तलावात सापडल्यामुळे हे मंदिर इथे प्रस्थापित झालेलं आहे आणि ही पिंड दरवर्षी थोडी थोडी वाढते. जेव्हा ही पिंड स्पर्श करेल कौलाला तेव्हा ह्या जगाचा अंत होणार असं सांगण्यात येत आहे. अजून स्पर्श करायला खूप 1 वर्ष आहेत. आता आपण ही लाईव्ह मुलाखत संपवत आहोत. धन्यवाद. आज तुमचा उपवास आहे का? हो, आज माझा उपवास आहे. आज पहिला सोमवार आहे श्रावण महिन्याचा. सो मला खूप प्युरिफाईड वाटतं या मंदिरमध्ये येऊन. तुमचं नाव सांगाल का? बीना गायकवाड. तुमचं नाव? मेरा नाम नीता है और मैं भिवंडी से आई हूँ. मेरा पास्ट है तो मैं हर साल एक बार आती हूँ. तुमचं नाव? जयश्री गायकवाड. तुम्हाला या मंदिराबद्दल काय वाटतं? छान अनुभव पण छान झालेले आहे. तुमचं दर्शन नीट झालं का? हो, माझं खूप छान दर्शन झालं आणि मी लहानपणापासून इकडे येते. सो ह्या वर्षी पण मला यायचंच होतं, सो मी टाइम काढून आले इकडे पाया पडायला. तुमचं नीट दर्शन झालं? तुमचं? हो, छान. तुमचं नाव? माझं नाव अलका माने. तुमचं नाव? सुनंदा राज. तुमचं दर्शन झालं छान? हो, आता छान दर्शन झालं. आम्ही रांगेत लाईनीत होतो आणि सर्व दर्शन खूप छान झालं. खूप मस्त आनंद तुम्ही वाटला. ऑफिसमधून आलात का? हो, मी ठाणे कोर्टात ॲडव्होकेट आहे. युनिफॉर्म वरून वाटलं. थँक्यू. तुमचा ह्या मंदिराबद्दलचा अनुभव किंवा 2 शब्द या मंदिराबद्दल? अनुभव तर खूपच आहेत, कारण मी लहानपणापासून येते या मंदिरात आणि मला सगळे तिकडे ओळखतात आणि खूप छान अनुभव आहे. कोपनेश्वरचं दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि त्यांची अशीच कृपादृष्टी असू दे आणि कायम मला असं दर्शन मिळतं. अजून काय बोलायचं?
मी ठाण्यालाच राहते. माझं बालपण पण ठाण्यातच गेलंय आणि मंदिरात भरपूर जेव्हा ॲडव्होकेट झाले तेव्हा आम्ही रोज यायचो मंदिरात. मग असं वाटतं की आपलं घरच आहे जणू. आणि दर्शन घेतलं तर खूपच छान वाटतं. आणि श्रावणात सोमवारी मला दर्शन मिळालं त्यासाठी मी खूप छान म्हणजे खूप खुश आहे. आणि तुमच्या चॅनल कडून आनंद वैभव कडून मला 2 शब्द बोलायला मिळाले त्यासाठी मी तुमच्या चॅनलची आभारी तुम्ही आहे. आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि